नमस्कार, मिमीज मिल्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आज टिफिन सीरीजमधला आहे 5वा एपिसोड आणि आज आपण बनवणार आहोत चवळीची उसळ किंवा चवळीची सुक्की भाजी असं सुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता. आणि एकदम 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे चवळी भिजत घातली होती रात्रभर. आता आपण चवळी धुवून घेऊया. त्यानंतर आपण चवळी शिजवून घेऊयात. इथे आपली चवळी बघा शिजून झालेली आहे. चवळी बनवायला आपल्याला लागणार आहे लसूण कट करून घेतलेला आहे. एक कांदा आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल तापलेलं आहे. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकूया मोहरी 1 छोटा चमचा. त्यानंतर टाकायचं आहे जिरं आणि मोहरी छान तडतडले की त्यानंतर आपण टाकून घेऊया लसूणला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर टाकूया कांद्याला पण छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा परतून घेऊया. कांदा आपण इथे चांगला परतून घेऊया. आता टाकायचा आहे टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतरच लगेच ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर लगेच मऊसर होतं, त्यामुळे मी टोमॅटो टाकल्यानंतरच शक्यतो मीठ टाकत असते. आता आपलं मीठ टाकून घेतलेलं आहे बघा. त्यानंतर मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं आहे. आता टाकूया बेसिक मसाले. जास्त मसाले लागणार नाहीयेत. तर ह्याच्यामध्ये टाकले आहे मी हळद, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा लाल तिखट. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. बेसिक मसाले लागणार आहेत आपल्याला उसळ बनवायला. खूप सोपी रेसिपी आहे आणि सकाळच्या घाईघाईमध्ये खूप फायदेशीर आहे. आपला वेळ पण वाचतो आणि पटकन तयार पण होते. तर सर्व मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया चवळी टाकून झाल्यानंतर छान असं फिरवून घ्यायचे आहे. आता हे 2 मिनिटं आपण फक्त परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली भाजी तयार होणार आहे. तर तयार झालेली आहे आपली चवळीची उसळ. आणि चवळी ही आरोग्यासाठी पण खूप चांगली आहे. चवळीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पचनक्रिया पण सुधारते. आणि ही रेसिपी तुम्ही वाटण घालून किंवा वाटणाशिवाय पण बनवू शकता. अशा पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.